जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. साईस्वर मला तुमच्याशी बोलायचंय. तुमचं कुटुंब कसं तयार झालं? आम्ही ॲक्च्युली सगळे फ्रेंड्स आहोत. फ्रेंड होण्यामागचं कारण लेखन आणि कविता. आपलं नाव? कविता फडके. पण मला सांगा, जिद्दीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर काय सांगाल? खरं तर आयुष्यात खूप वेळा पडले आणि पुन्हा उभी राहिले. दोन्ही मुलांचा ॲक्सिडेंट लागोपाठ 2012 साली झाला होता. धाकटा मुलगा 5व्या मजल्यावरनं पडला होता. बापरे. त्याचे 8 मणके तुटले होते. आणि किती वर्षाचा असताना? तो 13 वर्षाचा होता. आलाय का? आलाय तो. कुठे? बरं बरं बरं. मी तेव्हा ऑफिसमध्ये होते आणि जवळजवळ 30 किलोमीटरवर माझं ऑफिस होतं. पण जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये आले तो त्याही स्थितीत माझ्याकडे बघून हसत होता की मम्मी मी आहे, तू काळजी करू नको, मी उभा राहीन. हे 2 शब्द मला पूर्ण त्याचं मी 1.5 वर्ष तो बेडरिडन होता. 1.5 वर्ष मी त्याचं केलं. तो तिथून उठून त्यांनी म्हणजे त्याला स्टिक घेऊन चालायचं होतं म्हणून त्याला कंटाळा आला म्हणून मुलगा मोठा त्याला मूव्ही बघायला घेऊन गेला. समोर अचानक एक आजोबा रस्ता क्रॉस करायला अचानक आले आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. त्याच्यामध्ये त्याच्या मेंदूला मार लागला मोठ्या मुलाच्या आणि तो कोमात गेला. त्यावेळेला याच्या पायाला प्लॅस्टर होतं पण सुदैवाने तेव्हा ह्याला काही झालं नाही. पण तो 7 दिवस कोमात होता. तो वर्षभर नंतर बेडवर होता. दोन्ही मुलं मी 2.5 वर्ष बेडवर सांभाळलीत. त्यावेळेला मी नोकरी करत होते आणि दुर्दैवाने माझे मिस्टर नव्हते. तेव्हा माझं पहिलं लग्न होतं त्याच्यामधलं ते नव्हते आमच्याबरोबर. मी एकटी होते आणि मी कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे. तर मला ती नोकरी सोडावी लागली कारण 2.5 वर्ष कोणीच सुट्टी देऊ शकत नाही. तर ती सोडली मी आणि मी ब्युटिशियन होते झालेली. म्हणजे फावल्या वेळात केलेला कोर्स मला उपयोगाला आला आणि मी घरगुती पार्लर सुरू केलं, मोबाईल पार्लर. घरी जाऊन सगळ्यांचं मी जे काय असेल ते रात्री 12-12 वाजेपर्यंत मी केलेलं आहे आणि दोन्ही मुलांना मोठं केलं. त्याच्याकडे माईक द्या. जेव्हा सगळ्यांनी हार मानली होती तरी पण आशा देणारी फक्त आईच होती. आणि म्हणजे मी तेव्हा लहान होतो आणि तेव्हा मला खरं आईचा अर्थ तेव्हा नव्हता कळत. पण आता कळतोय की काय आईचं महत्त्व असतं आणि कोणी नसतं, आईच असते आपली. याहून वेगळी काय जिद्दीची कहाणी असेल?